IVE या 3 अक्षरी टेलने संपणाऱ्या शब्दांचं वाचन बघूया. IVE जेव्हा पण शब्दाच्या शेवटी येतं त्या IVEचा उच्चार होतो इव. आता त्या इवच्या अगोदर जर कोणता कॉन्सोनंट आला टी तर ते टिव होणार. राईट, तर आपण सुरुवात करूया. आपला पहिला उदाहरणासाठी शब्द आहे SUBMISSIVE. माझा पहिला VC कॉम्बो आहे UB. त्याच्यानंतर कॉन्सोनंट M आल्या कारणाने दिस इज अ VCC आणि म्हणून मी B आणि Mच्या मध्ये तोडलं. माझा पुढला VC कॉम्बो आहे ISS. मी SS का धरला? जेव्हा दोन अक्षरं ज्यांचा आवाज सेम असतो एकत्र येतात तेव्हा आपण त्यांचा आवाज एकदाच घेतो ना, आणि म्हणून S जरी दोन अक्षरं असली मी त्यांचा आवाज एकच घेणार असल्या कारणाने मी इथे SSला एक सिंगल कॉन्सोनंट धरला आणि त्याच्यानंतर आला वॉवेल I. दिस इज अ VCV आणि म्हणून मी I आणि Sच्या मध्ये तोडला. आता बघूया काय होतं. SUB सब, MI मी, IVE इव. मगाशी मी तुम्हाला बोललो त्या इवच्या अगोदर S लागला तर सिव होणार. SSने काही फरक नाही पडत कारण आपल्याला आवाज एकदाच घ्यायचा आहे. सब मी सिव, बोलताना खंड सबमिसिव. पुढला शब्द SENSITIVE. पहिला VC कॉम्बो इज EN. त्याच्यानंतर कॉन्सोनंट S VCC म्हणून N आणि Sच्या मध्ये तोडला. दुसरा VC कॉम्बो इज IT. त्याच्यानंतर वॉवेल I. दिस इज अ VCV आणि म्हणून I आणि Tच्या मध्ये तोडला आणि त्या TIVEला आपण वेगळं ठेवलं. तुटलेल्या भागांचे उच्चार घेऊया. SEN सेन, SIC आणि TIVE टिव. IVE इव होतं ना, त्या इवच्या अगोदर T लागला तर टिव होणार. सेन सी टिव, सेन सी टिव. पुढला शब्द SUBJECTIVE. माझा पहिला VC कॉम्बो UB आहे. त्याच्यानंतर आला कॉन्सोनंट J. दिस इज अ VCC म्हणून B आणि Jच्या मध्ये तुटला. पुढला VC कॉम्बो इज EC. त्याच्यानंतर आला एक कॉन्सोनंट T. दिस इज अ VCC म्हणून मी C आणि Tच्या मध्ये तोडला. त्या TIVEला तसंच सोडून द्या. तुटलेल्या भागांचा उच्चार SUB सब, JEC जॅक, IVE इव. च्या आधी T लागला म्हणून टिव, सबजेक्टिव, सब्जेक्टिव्ह. सगळे शब्द अखंड वाचूया. सबमिसिव्ह, सेन्सिटिव्ह, सब्जेक्टिव्ह. नमस्कार. लीप फॉरवर्डच्या रीडिंग टेक्निक्समध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण ISM इझम या टेलने संपणारे इंग्रजी शब्द वाचायला शिकणार आहोत. चला तर मग पहिला शब्द घेऊया. स्पेलिंग आहे EGALITARIANISM. आता यामध्ये ISM इझम हा टेल आहे. तर सुरुवात करूया VCV आणि VCC सोबत. पहिला VC कॉम्बो आहे EG आणि त्यापुढे A हा वॉवेल आला आहे. हे झालं VCV कॉम्बो. VCVमध्ये शब्द V आणि Cच्या मध्ये तुटतो म्हणूनच इथे E आणि Gच्या मध्ये तुटेल. दुसरा VC कॉम्बो आहे AL आणि त्यापुढे I हा वॉवेल आला आहे. हे सुद्धा झालं VCV कॉम्बो. इथे A आणि Lच्या मध्ये शब्द तुटेल. तिसरा VC कॉम्बो आहे IT आणि त्यापुढे A हा वॉवेल आला आहे. हे सुद्धा झालं VCV कॉम्बो. शब्द V आणि Cच्या मध्ये तुटणार म्हणजेच इथे I आणि Tच्या मध्ये तुटेल. पुढील VC कॉम्बो आहे AR आणि त्यापुढे I हा वॉवेल आहे. हे सुद्धा झालं VCV कॉम्बो. शब्द A आणि Rच्या मध्ये तुटेल. आता आपण हा तुटलेला शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. ईचा आवाज होतो A, GA गॅ, LI ली, TA ट्या, RIAN रियान, ISM इझम. A गॅ ली ट्या रियान इझम. एगॅलिटॅरियनिझम हा शब्द वाचायला थोडा कठीण आहे म्हणून आपण पुन्हा एकदा पाहूया. तुटलेल्या भागांचा उच्चार आहे. ईचा आवाज आहे A, GA गॅ, LI ली, TA ट्या,
RIAN रियन, ISM इझम, एगॅलिटेरियनिझम. पुढील शब्द पाहूया. स्पेलिंग आहे OBSTRUCTIONISM. आता यामध्ये ISM इझम हा टेल आहे आणि त्या व्यतिरिक्त TION शन हा सुद्धा टेल आहे. आता उरलेल्या शब्दावर लक्ष देऊया. VC कॉम्बो आहे OB आणि त्यापुढे S हा कॉन्सोनंट आला आहे. हे झालं VCC कॉम्बो. 2 Cच्या मध्ये शब्द तुटणार, म्हणूनच इथे B आणि Sच्या मध्ये शब्द तुटेल. दुसरा VC कॉम्बो आहे UC आणि त्यापुढे T हा कॉन्सोनंट आहे. हे सुद्धा झालं VCC. इथे C आणि Tच्या मध्ये शब्द तुटेल. आता या शब्दाचे भाग झाले OB ऑब, STRUC स्ट्रक, TION शन, ISM इझम. ऑब, स्ट्रक, शन, इझम, ऑबस्ट्रक्शनिझम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शब्द तोडण्याची प्रक्रिया आपल्याला मनात करायची आहे आणि तो शब्द बोलताना म्हणजेच त्याचा उच्चार करताना एकत्र करायचा आहे. पुन्हा एकदा सर्व शब्द वाचते. एगॅलिटॅरियनिझम, ऑबस्ट्रक्शनिझम. OUS ह्या टेलने संपणारे काही मोठे इंग्लिश शब्द वाचण्याचा प्रयत्न करूया. शब्दाच्या शेवटी जेव्हा OUS येतं तेव्हा त्या OUSचा उच्चार असतो अस. समजा त्या OUSच्या आधी R आला तर झालं रस, PH आलं तर फस, V आलं तर वस. तर आता आपण काही मोठे इंग्लिश शब्द बघूया ज्याच्यामध्ये आपण VCV आणि VCCचा रूल लावू आणि असे शब्द ज्याची टेल ही OUS असेल. तर सुरुवात करूया. पहिला वर्ड आहे स्पेलिंग OBLIVIOUS. सो माय फर्स्ट VC कॉम्बो इज OB. त्याच्यानंतर कॉन्सोनंट L. दिस इज अ VCC आणि म्हणून मी B आणि Lच्या मध्ये तोडलं. पुढला VC कॉम्बो इज IV. त्याच्यानंतर वॉवेल I. दिस इज अ VCV आणि म्हणून मी I आणि Vच्या मध्ये तोडलं. OUS अस टेल आहे, त्याला आपण बाजूला ठेवूया, त्याच्यामुळे उरलेला भाग VI. सो माय वर्ड ब्रेक्स इनटू OB ऑब, LI ली, VI वी, OUS अस, ऑब ली वी अस, ऑब्लिव्हियस, ऑब्लिव्हियस. तोडण्याची क्रिया मनात करायची, बोलताना अख्खा शब्द अखंड बोलायचा. द वर्ड इज प्रोनाउन्स्ड ॲज ऑब्लिव्हियस, ऑब्लिव्हियस. पुढला शब्द DEXTEROUS. फर्स्ट VC कॉम्बो इज EX. त्याच्यानंतर येतो कॉन्सोनंट T. दिस इज अ VCC आणि म्हणून मी X आणि Tच्या मध्ये तोडलं. माय नेक्स्ट VC कॉम्बो इज ER. त्याच्यानंतर वॉवेल O. दिस इज अ VCV आणि म्हणून मी E आणि Rच्या मध्ये तोडलं. आता राहिलं एक अक्षर R विथ टेल OUS. आपण त्याला अखंडच ठेवूया. तर माझ्या शब्दाचे भाग बनले DEX डेक्स, TE टे, ROUS रस, डेक्स्टेरस, डेक्स्टेरस, डेक्स्टेरस. पुढील शब्द ANONYMOUS. पहिला VC कॉम्बो इज AN. त्याच्यानंतर वॉवेल O. दिस इज अ VCV आणि म्हणून मी A आणि Nच्या मध्ये तोडलं. नेक्स्ट VC कॉम्बो इज ON. त्याच्यानंतर आलाय अक्षर Y. बट वी ऑल नो की Y हा I ह्या वॉवेलचं काम करतो आणि म्हणूनच शब्दांमध्ये जिकडे Yचा उच्चार E असतो तिकडे Y कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ वॉवेल. या शब्दामध्ये Yचा आवाज E असल्या कारणामुळे मी त्याला वॉवेल म्हणून कन्सिडर करतो आहे. सो माझं ONY हे VCV कॉम्बो झालं आणि म्हणून मी O आणि Nच्या मध्ये तोडलं. त्याच्यानंतर Y जो की वॉवेल Iचं काम करतो आहे. M आणि O विच इज अ VCV म्हणून मी Y आणि Mच्या मध्ये तोडलं. सो दिस वर्ड ब्रेक्स इनटू A, NO,
ANYMOUS, anonymous, 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 anonymous. So let me read the three words together: oblivious, dexterous, anonymous. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.